आमचे शेजारचे मला आज सकाळी म्हणाले, दरवाजा बंद असला तरी समजतं दुसरं कुणी नाही, तुम्हीच आलेले आहे. कसं बरं? चला पुढं सांगतेच, पण त्याआधी घरातली कामं करून घेते. आता थंड पाणी घरातल्या सगळ्यांना प्यायला आवडत असलं तरी ना, फ्रीजमध्ये बॉटल ठेवणं असो किंवा माठ भरणं असो, ते आपल्याच वाट्याला असतं. त्यामुळे थंड पाणी प्यायचं सुख आपण सगळ्यांना देतो आणि पाण्यासारखं दुसरं पुण्य नाही म्हणून सगळं पुण्य आपणच घेतो, हो की नाही? मग तुम्ही पण हे पुण्य करता की नाही रोज? घरचे सगळे उपाय करून पण खोकला काय राहिला नाही म्हणून हॉस्पिटलला दर्शन घ्यायला गेले. आणि इथे कोणता गोड प्रसाद नाही मिळत बरं का, इथं कडूच प्रसाद मिळतो, जो नाही आवडला ना तरी गोड मानूनच खायला लागतो. म्हणून काय, ह्या हॉस्पिटलमधून ज्या रात्री गोळ्या आणलेल्या होत्या ना, त्या आता खाऊन घेते, म्हणजे लवकर लवकर खोकला माझा बरा होईल. आणि औषध पण दिलेलं आहे प्यायला, ते पण मी नंतर पिऊन टाकणार आहे. आता बाकीची घरातली कामं तर करून घेतलेली होती. आता चला सांगते की त्यांना कसं कळतं की मी आलेली आहे. तर हे माझे जे पैंजण आहे ना, ते नुसते छुम 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 वाजतात. मला पैंजण घालायला खूपच आवडतात आणि हे पैंजण ना वाजतात म्हणून त्यांना समजतं की मी आलेली आहे, म्हणून ते असे मला बोलत होते. आता बेकरी प्रोडक्ट आम्ही घरामध्ये आता जास्त आणत नाही, पण आत्ता कधीतरी ना आणलेलंच चालतं. बरंचसं स्कूल लवकर सकाळी असतं, त्यामुळं कधीतरी नाश्ता नाही झालं तर त्याला हे द्यायला बरं पडतं त्यामुळं. आणि हे ना खायला खूपच टेस्टी होतं. आणि मी पहिल्यांदाच एवढी छोटी टोस्ट पाहिलेली होती. बटर टोस्ट होती, जेवढी दिसायला छोटी सुंदर होती ना तेवढी खायला पण छान होती. तुम्ही पण ही एकदा नक्की ट्राय करा आणून. चला बाय, भेटूया उद्या.